साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। आमचे पूजनीय गुरु भंतेजींना नमन असो। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान त्यागाला विचारांना अभिवादन। गौरवनीय महासंघरत्नाची अनुमती घेऊन आपण आज या भागाला सुरुवात करूया। तर आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, म्हणजेच आषाढ पौर्णिमा वर्षावासाला आजपासून सुरुवात होते आणि आपल्यासाठी मोठा दिवस आहे बौद्धांसाठी तरी। तर आजच भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश केला होता। पहिले जे 5 भिक्षू आहेत, अश्वजित, कौंडन्य, भट्टीय, वप्प आणि महानाम, या 5 पंचवर्गीय भिक्खूंना तथागत अर्हत भगवान सम्यक संबुद्धांनी उपदेश दिला होता। फारच गंभीर उपदेश दिला होता। आपण असं म्हणूया की त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांच्या धम्माचा मूळ सार आहे। तो विज्ञजनांना समजून घेण्या इतपत कठीण सुद्धा आहे। जर समजून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला तर निश्चितच तो समजतो। त्यात काय भगवान बुद्धांनी सांगितलं? त्यात भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे 4 आर्य सत्य, चत्तारी आर्य सच्चार, अष्टांगिक मार्ग, आणि तो अष्टांगिक मार्गावर आरूढ होण्यासाठी त्यांनी पंचवर्गीय भिक्खूंना तो सांगितलं। बऱ्याच लोकांचा असा समज आहे की भगवानांनी पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश दिला त्यावेळेस ते 5 जण त्या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये होते, 5 भिक्षू। पण मुळामध्ये त्या ठिकाणी 10,000 लोक धातूचे समस्त देवतागण त्या ठिकाणी, जे समस्त 10,000 लोक धातूचे सत्व आहेत, प्राणी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी भगवान बुद्धांचा हा उपदेश ऐकलेला आहे। त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो, तो उल्लेख असा आहे की भुम्मानं देवानं सद्दं सुत्वा चतु महाराजिका देवा सद्द मनुस्साविंसु चातु महाराजिका देवानं सद्दं सुत्वा तावतिंसा देवा सद्द मनुस्साविंसु तावतिंसा देवानं सद्दं सुत्वा तुषिता देवा सद्द मनुस्साविंसु। असे अनेक देव लोकांचं वर्णन आहे की भूमीवरील देवतांनी भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून साधुकार दिला। ते ऐकून चातुर महाराजिक देवलोकातील सत्वांनी साधुकार दिला। चातु महाराजिक देवलोकांचा आवाज ऐकून तावतींस देवलोकातील लोकांनी साधुकार दिला। तावतींस देवलोकातील लोकांचा आवाज ऐकून तुषित देवलोकातील सत्वांनी साधुकार दिला, म्हणजे असं सांगितलेलं आहे। तर भगवान बुद्धांचं आधिपत्य हे 10,000 सहस्त्री लोक धातूंपर्यंत होत आणि 10,000 सहस्त्री लोक धातूवर भगवान बुद्धांचं अधिराज्य होतं। भगवान बुद्ध फक्त या पृथ्वी तलावरच्या सत्वांनाच धर्मोपदेश करत नाही, तर ते याच्याही पलीकडे असणाऱ्या 10,000 लोक धातूचं प्रतिनिधित्व करतात। 10,000 लोक धातूंमध्ये आपला धर्म पसरवतात, म्हणूनच ते एकमेव धर्मराज आहे। तर या संदर्भातली आजची कथा आहे, तर त्या संदर्भातले प्रश्न आपण आज बघणार आहोत। तर ज्यावेळेस राजा मिलिंद भंते नागसेना समोर जातात आणि मग नागसेनांना प्रश्न करीत आहे। तर काय प्रश्न करीत आहे आपण ते बघूया। तर राजा म्हणतो, भंते नागसेन, भगवंतांनी स्वतः सांगितले आहे की हे भिक्षूंनो,
मी आत्मयज्ञ करणारा एक ब्राह्मण आहे. काय सांगितलेलं आहे भिक्षूंना की भिक्खूंनो, मी आत्मयज्ञ करणारा एक ब्राह्मण आहे. तसेच दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की हे शेल नावाचा ब्राह्मण होता. तर त्या शेल नावाच्या ब्राह्मणाला भगवान म्हणतात की हे शेल, मी एक राजसम्राट आहे. यावर राजा मिलिंद भंते नागसेनाला म्हणतात, भंते, भगवान बुद्धांनी खरोखरच असे सांगितले असेल, हे भिक्षूंनो, मी आत्मयज्ञ करणारा एक ब्राह्मण आहे, तर त्यांनी ते तरी खोटे सांगितले असले पाहिजे की हे शैल, मी एक राजसम्राट आहे. असे खरोखर सांगितले असेल तर हे भिक्षूंनो, मी एक आत्मयज्ञ करणारा ब्राह्मण आहे, असे त्यांनी जे सांगितलेले ते खोटे ठरते. आणि जर ते क्षत्रिय असू शकतील, एकाच वेळी ते दोन्ही तर असू शकत नाही. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की भगवान बुद्ध एका ठिकाणी भिक्षूंना म्हणले की भिक्षूंनो, मी आत्मयज्ञ करणारा एक ब्राह्मण आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी शैल ब्राह्मणाला म्हणले की हे शैल, मी एक राजसम्राट आहे. आता ब्राह्मण आणि राजसम्राट हे दोन क्षत्रिय आणि ब्राह्मण आले. मग एकाच वेळेस भगवान बुद्ध क्षत्रिय आणि ब्राह्मण कसे असू शकतात? हे सुद्धा एक सामान्य माणसाला न उलगणारे पुढे आहे. कृपा करून आपणच ते सोडून द्यावे, असे या ठिकाणी राजा मिलिंद भंते नागसेनास म्हणत आहेत. यावर भंते नागसेन त्यांना उत्तर देत आहेत. तर भंते नागसेन काय म्हणतात आपण हे बघूयात. भंते नागसेन म्हणतात, महाराज, एका कारणाने भगवान बुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्हीही एकाच वेळेस ठरतात. एका कारणाने भगवान बुद्ध एकाच वेळेस क्षत्रिय आणि ब्राह्मण दोन्हीही ठरतात. त्यांची दोन्ही वचने सत्य ठरतात. राजा म्हणतो, भंते नागसेन, असे ते कोणते कारण आहे बरे, मग आम्हाला तुम्ही समजावून सांगा. यावर राजा म्हणतो, राजाला भंते नागसेन म्हणतात, महाराज, जेवढी काही पापे आणि वाईट गोष्टी आहेत, जेवढी काही पापे आणि वाईट गोष्टी आहेत, बुद्धांपासून त्या समस्त बाहेर निघून गेले आहेत, नाश पावले आहेत, एकदम दूर निघून गेले आहेत, तुटून क्षीण पावले आहेत. त्यामुळे त्यांना ब्राह्मण म्हणणे शक्य आहे. तर भगवान बुद्धांपासून समस्त गोष्टी, ज्या काही विकाराकडे वळणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या नाश पावलेल्या आहेत, दूर निघून गेलेल्या आहेत, तुटून क्षीण झालेल्या आहेत. या संदर्भात एक दाखला येतो, ज्यावेळेस भगवान सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त होते आणि ते भगवान अर्हत सम्यक संबुद्ध होतात, त्यावेळेस ते म्हणतात, अनेक जाती संसार संधा विसंग आणि विसंग गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गहकारक दिप्थोसी पुनः गेहं न काहसी सब्बाते फासुका भग्गा गहकुटं विसंकुटं विसंखार गतं चित्तं तन्हानं खयमज्जगात. हे भगवान तथागत अर्हत सम्यक संबुद्धांच्या मुखातून निघलेले उदाहरण आहे. ते काय म्हणतात, अनेक जाती संसार, अनेक जन्म मी या भवसंसारामध्ये फिरत राहिलो, दुःखा जाती पुन्हा पुन्हा, परंतु एक कारण आहे, त्या कारणामुळे मी पुन्हा 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 दुःखाला प्राप्त होत राहिलो. कोणतं कारण आहे? एक तृष्णारूपी गोष्ट आहे की जी मनात घर करून बसलेली होती. भगवान बुद्ध काय म्हणतात, गहकारक दिप्ठोसी, हे ग्रहकारका, हे घर बनवणारे तृष्णे, मी आता तुला पाहिलेलं आहे. पुन्हा गेहंग असे, पुन्हा तू माझ्या मनामध्ये तृष्णेचं घर उत्पन्न नाही करू शकत, बनवू शकत नाही. का नाही करू शकत? सब्बा ते फासुका भग्गा, सर्व तृष्णांना मी भग्न केलेला आहे. घ कुटंग विसंखितंग, याचा पाया जो आहे, या तृष्णेचा मूळ पाया जो आहे, त्याला विसंखित करून टाकलेले. विसंखार गतं चित्तंग, आता हे चित्त संस्कार रहित झालेलं आहे. विसंखार गतं चित्तंग तन्हानं खयमज्जगा, म्हणजे आता तृष्णेचा समूळ क्षय झालेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येते की भगवान बुद्धांच्या सर्व तृष्णेचा क्षय झालेला असून त्या तुटून क्षीण पावल्या आहेत. यामुळे त्यांना ब्राह्मण म्हणणे शक्य आहे. ज्यांनी आपल्यातील सर्व संशय आणि भ्रम दूर केले आहे, त्यांना ब्राह्मण असे म्हणतात. हे बघा, ब्राह्मण या शब्दाची संज्ञा तुम्ही समजून घ्या.
वैदिक परंपरेनुसार जो ब्राह्मण येतो, भगवान बुद्धांनी त्या ब्राह्मणाचा उल्लेख नाही केलेला आहे. म्हणजे शेंडी असलेला, तिन्ही वेद पूर्णतः पाठांतरित असलेला. त्या काळात 3 वेद होते. आता मला वाटतं 4 आहेत, आहे की नाही? त्या काळात 3च वेद होते. तर तिन्ही वेदांमध्ये पारंगत असलेला किंवा शेंडी ठेवणारा किंवा ब्राह्मणांची रिच्युअल्स किंवा ब्राह्मण कुटुंबाचाच एखादा व्यक्ती जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण होत नाही. भगवान बुद्धांनी ब्राह्मण या शब्दाला वेगळी अ, अर्थ दिलेला आहे. तर एका ठिकाणी धम्मपदामध्ये उल्लेख येतो. भगवान त्या ठिकाणी म्हणतात, जो कोणी अरण्यामध्ये निवास करतो, जो कोणी अरण्यामध्ये एकांत रूपाने निवास करतो, जो एक आहारी आहे, म्हणजे जो दिवसातून एकदाच भोजन घेतो आणि जो दूरवरून पाहता त्याच्या शरीरावरच्या नसा दिसतात, जो म्हणजे तपाच्या याच्यात त्याला काय म्हणतात? तपश्चर्येच्या बाबतीत, तपाच्या बाबतीत तो फार शिस्तबद्ध आहे आणि जो आपल्या मनातील विकारांना समूळपणे नाश करण्यामध्ये प्रयत्नरत आहे, अशाच व्यक्तीला मी ब्राह्मण म्हणतो. या ठिकाणी भगवंतांनी ब्राह्मणाची ही संज्ञा केलेली आहे. तर जन्मजात एका ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या ब्राह्मणाबद्दल या ठिकाणी म्हणत नाही. तर म्हणून या ठिकाणी आलेला आहे, आपल्यातील सर्व संशय आणि भ्रम दूर केले आहे, त्यांनाच ब्राह्मण असे म्हणतात. सत्य अर्थाने भगवान बुद्ध असेच आहेत, म्हणूनच त्यांना ब्राह्मण म्हणतात. महाराज, ज्यांची तृष्णा नष्ट झाली, जो जन्म मृत्यूच्या आवागमनातून मुक्त झाला, ज्याला पुन्हा जन्मग्रहण करावा लागणार नाही, ज्यांनी वाईट विचार व वासनांचा भरोसा न करता स्वतःवर पूर्णतः निर्भर आहे, त्यालाच ब्राह्मण म्हणतात. सत्य अर्थाने बुद्ध हे असेच आहेत, म्हणूनच त्यांना ब्राह्मण म्हणतात. महाराज, जे उच्च श्रेष्ठ सुंदर आणि दैवी भावना उराशी बाळगून पवित्र जीवन जगतात, त्यांनाच ब्राह्मण म्हणतात. सत्य अर्थाने भगवान बुद्ध हे असेच आहेत, म्हणूनच त्यांना ब्राह्मण म्हणतात. महाराज, जो स्वतः अभ्यासक असून इतरांपासून विद्या दान करणारा आहे, दान ग्रहण करणारा आहे, इंद्रियावर ताबा ठेवणारा आहे, आत्मसंयमी आहे, कर्तव्य पारायण म्हणजे आपल्या कर्तव्यात परिपूर्णता पाळणारा आहे आणि जो चांगल्या परिपाठाच्या परंपरेची जोपासना करणारा आहे, त्यालाच ब्राह्मण म्हणतात. सत्य अर्थाने भगवान बुद्धच असे आहे, म्हणूनच ते ब्राह्मण आहेत. महाराज, जो सदैव चारही ब्रह्मविहाराच्या भावनेत समाधीत एक अवस्था असतो. 4 ब्रह्मविहार असतात, आहे की नाही? 4 ब्रह्मविहाराबद्दल म्हणलेले करुणा, मैत्री, मुदिता, उपेक्षा हे 4 ब्रह्मविहार आहेत. या 4 ब्रह्मविहाराच्या भावनेमध्ये जे सतत रत असतात, स्वतःच्या चित्ताला ते ह्या 4 भावनेमध्ये गुंतवून ठेवतात, त्यालाच ब्राह्मण म्हणतात. सत्य अर्थाने बुद्ध हे असेच आहेत, म्हणून ते ब्राह्मण आहेत. महाराज, ज्याला पूर्वजन्मीचे सुद्धा पूर्णता ज्ञान झालेले आहे. भगवान बुद्धांच्या 10 बलामध्ये एक बल आहे. त्या बलाला म्हणतात कुब्बे निवासानुस्सती. कुब्बे निवासानुस्सती म्हणजे पूर्व निवासानुस्मृती असं मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे पूर्वजन्माचे संपूर्ण ज्ञान ज्याला प्राप्त झालेले आहे, त्या विद्येला म्हणतात कुब्बे निवासानुस्सती. जे भगवान बुद्धांनी 10 बलांपैकी हे बल प्राप्त केलेलं आहे, त्यालाच ब्राह्मण म्हणतात. सत्य अर्थाने भगवान बुद्ध हे असेच आहेत, म्हणूनच त्यांना ब्राह्मण म्हणतात. महाराज, भगवान बुद्धांचे ब्राह्मण हे नाव त्यांच्या माता पित्यांनी, भावांनी, बहिणींनी, मित्रांनी किंवा आप्तांनी, इतर संबंधितांनी, कोणत्याही श्रवण ब्राह्मणांनी किंवा देवतांनी दिलेले नाही. हे इथं या ठिकाणी समजून घेण्यासारखे आहे. तर विमोक्ष ज्ञान दर्शनाचा त्यांना लाभ झाल्यामुळे त्यांना हे नाव प्राप्त झालेले आहे. त्यांना विमोक्ष ज्ञान, विमुक्तीकडे घेऊन जाणारा ज्ञान, निब्बाणाकडे घेऊन जाणारा ज्ञान प्राप्त झाला आहे, म्हणूनच त्यांना हे नाव प्राप्त झालेले आहे. बोधी वृक्षाखाली मार सेनेचा पराभव करून तिन्ही काळातील पापांचा नाश करून भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळातले जे काही पापे आहेत त्या सर्वांचा नाश करून सर्वज्ञतेचा त्यांनी लाभ करून घेतल्यामुळे त्यांना ब्राह्मण हे नाव पडले आहे. महाराज, याच कारणामुळे भगवान बुद्धांना ब्राह्मण म्हणण्यात येते. कशामुळे? ह्या कारणामुळे ब्राह्मण म्हणण्यात येते.
जे आता मी तुम्हाला पूर्ण वर्णन करून सांगितले. मग आता हे झाले भगवान बुद्धांना ब्राह्मण म्हणण्यासंदर्भातली कारण. मग दुसऱ्या ठिकाणी जेव्हा सैल ब्राह्मणाला ते बोलत असतात, सैल ब्राह्मण काय म्हणतो की म्हणते, सैल ब्राह्मणाला भगवान बुद्ध काय म्हणतात की हे सैल, मी राजसम्राट आहे. मग राजसम्राटाचे काय मायने आहेत? राजा पुढे म्हणते नागसेनाला, पण म्हणते नागसेन, भगवान बुद्धांना राजसम्राट असे कोणत्या कारणाने म्हणतात? राजसम्राट हे कोणत्या कारणाने भगवान बुद्धांना संबोधल्या जाते? कृपा करून मला हेही सांगा. त्यावेळेस भंते म्हणतात, महाराज, जो राजपद चालवितो, सर्व ठिकाणी आपली शासन सत्ता प्रस्थापित करतो, त्यालाच राजसम्राट म्हणतात, असे ऐकण्यात आलेले आहे. महाराज, भगवान बुद्ध सुद्धा 10,000 सहस्त्री लोक धातूंवर आपले धर्मराज्य चालवतात. काय म्हटलं बनते नागसेनानी की महाराज, भगवान बुद्ध सुद्धा 10,000 सहस्त्री लोक धातूवर आपले अधिराज्य चालवतात. तुम्ही कदाचित आवाहन सुत्ताच्या परितदेशनेमध्ये ऐकलं असेल. परितदेशना असते, परितयाचना असते, परितयाचना. कोटी सतसहस्रे, कोटी सतसहस्रे चक्रवालेसु देवता यस्सानं पटी गहंती यंच वेसालियं पुरे, है की नाही? रतन सुत्ताच्या सुरुवातीला येतं, है की? तर याचा अर्थ काय होतो की समस्त कोटी सतसहस्त्र चक्रवाळातील देवतागण ज्या भगवान बुद्धांच्या रतन सुत्ताच्या प्रभावाने, है की नाही, हे शब्दाचा अर्थ येतो. समंता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता. समस्त चक्रवाळातील सर्व देवता, सर्व मनुष्य, सर्व सत्व एकत्रित येऊ, असं त्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. तसंच 10,000 सहस्त्री लोक धातूवर भगवान बुद्ध आपले धर्मराज्य चालवित आहेत आणि सर्व देवता, ब्रह्म, ब्राह्मण, श्रमण संपूर्ण संसारावर त्यांची शासन सत्ता प्रस्थापित झाली आहे. म्हणूनच भगवान बुद्धास राजसम्राट असे म्हणतात. या कारणावरून भगवान बुद्धांना राजसम्राट संबोधले जाते. तर पुढे बंतेजी म्हणतात, महाराज, जो सर्व लोकांना आपल्या आज्ञेत ठेवतो, आपल्या आप्तेष्टांची प्रीती संपादित करतो, शत्रूंचे पारिपत्य करतो, म्हणजे शत्रूंचा पाडाव करतो, ज्याची यश आणि कीर्ती दूरवर पसरलेली आहे, जो सर्व बळांनी संपन्न असतो आणि जो आपली श्वेत पताका उंच उभारतो, त्यालाच राजसम्राट असे म्हणतात. महाराज, भगवान बुद्धांनी सुद्धा दुष्टमार सेनेचे पूर्ण परिपत्य केले आहे. भगवान बुद्धांनी कोणाचे परिपत्य केले? कोणाचा पाडाव केला? दुष्टमार सेनेचा पाडाव केलेला आहे. आणि देवता व मानवांना आनंदित केले आहे. 10,000 लोकात, लोकात म्हणजे या समस्त लोकांमध्ये 10,000 लोकात त्यांचे यश व कीर्ती गाजली आहे. ते क्षमाबळाने दृढ असून समस्त ज्ञान शक्तीने युक्त आहे. श्वेत निर्मळ अशा विमुक्ती रूपी श्वेत छत्र त्यांनी उंच उभारले आहे. म्हणूनच ते राजसम्राट आहे. महाराज, जो आपल्या काया, वाचा व मनाच्या शुद्धाचरणाने मर्जी संपादन करणाऱ्यास म्हणेल इतके बक्षीस देतो, त्यालाच राजसम्राट म्हणतात, असे म्हणतात. भगवान बुद्ध सुद्धा काया, वाचा व मनाच्या शुद्धाचरणाने मर्जी संपादन करणारे झाले आहेत. दुःख मुक्त करून जगात सर्वश्रेष्ठ असे बक्षीस म्हणजे निर्वाण फळाला प्राप्त झाले आहे. आणि लोकांना सुद्धा निर्वाण पदाची फळे वाटतात. म्हणूनच ते राजसम्राट आहेत. महाराज, राजकन्यांच्या विरुद्ध आचरण करणाराची जो निर्भत्सना करतो, त्यास दंड देतो, त्याला कारागृहात डांबून ठेवतो किंवा याहून अधिक कडक शिक्षा देतो, त्याला तर राजसम्राट असे म्हणतात. महाराज, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा निर्लज्ज आणि दुराग्रही स्वभावामुळे युक्त असलेल्या लोकांना आपल्या धर्मविनयाच्या विरुद्ध आचरण करणाऱ्या असंतुष्ट व्यक्तींची निर्भत्सना करतात. त्या अपमानित त्यांना संघाबाहेर काढण्यासाठी अपमानित करतात. एवढेच नव्हे, अपमानित करता याचा अर्थ होतो की भगवान बुद्ध त्यांच्या भल्यासाठी त्यांना तसं करतात. जर ते लोक ह्या
पवित्र अशा संघामध्ये काशाय वस्त्र धारण करून जर दुराग्रही स्वभावाचे असतील, असंतुष्ट स्वभावाचे असतील, तर जेवढा काळ ते त्या चिवरात राहतील तेवढा काळ त्यांचा अहित होत राहील, तेवढा त्यांचं अकुशल कर्म वाढत जाईल. त्याला महाचोर म्हणतात. म्हणजे जेवढ्या काळापर्यंत तो चिवरात राहून दुष्कर्म करील तेवढ्या काळात त्याची फळं भयंकर प्रमाणात वाढतील. म्हणून भगवान बुद्ध त्यांना संघाबाहेर काढण्याचं धम्मविनयानुसार त्यांना शिक्षा देतात. त्या पुढे म्हटलेलं आहे, आपल्या शासन सत्तेबाहेर घालून देण्याची सुद्धा शिक्षा देतात. म्हणूनच भगवान बुद्ध राजसम्राट झाले आहेत. महाराज, पूर्वी होऊन गेलेल्या राजांनी सांगितलेल्या न्याय व नियमांना लागू करून धर्मपूर्वक शासन चालवतो. जो राजा आहे तो काय करतो? पूर्वी होऊन गेलेल्या राजांनी जे न्याय व नियम सांगितलेले त्यांना अनुसरून धर्मपूर्वक शासन चालवतो आणि आपल्या प्रजेला प्रिय बनतो. तसेच धर्मबळाने जो आपल्या राजगादीला सांभाळणाऱ्या राजवंशाला चिरकाळापर्यंत टिकून राहण्याकरिता योग्य बनवतो, त्यालाच राजसम्राट असे म्हणतात. महाराज, त्याप्रमाणे भगवान बुद्धाने पूर्वीपासून चालत आलेल्या बुद्ध राजांचे नियम म्हणजे भगवान बुद्धांचे नियम आणि न्याय आपल्या शासन सत्तेत लागू केलेले आहेत. ते सर्वश्रेष्ठ असे जगताचे धर्मगुरू आहेत. देवता आणि मनुष्यांना ते प्रिय आहेत. तसेच आपल्या धम्मबळाने त्यांनी आपली शासन सत्ता चिर काळापर्यंत चालावी म्हणून तशी सोय आधीच करून ठेवलेली आहे. म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ असे धर्मराज्याचे राजसम्राट आहेत. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. महाराज, याच कारणामुळे भगवान बुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही एकाच वेळेस होऊ शकतात. या पद्धतीनं भगवान बुद्ध ब्राह्मण सुद्धा आहे आणि क्षत्रिय सुद्धा आहे. ते फक्त वंशाने नव्हे, रक्ताने नव्हे, तर गुणांनी आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या. या कारणाने या कारणांचे मोजमाप अत्यंत चतुर भिक्षू एका कल्पात सुद्धा करू शकत नाही. या कारणांचे मोजमाप अत्यंत चतुर असलेला भिक्षू सुद्धा एका कल्पात करू शकत नाही. तेव्हा मी यापेक्षा अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. मी जे काही थोडक्यात समजावून सांगितले त्यावरून आता आपण समजावून घ्यावे. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं होते, भगवान बुद्धांचे गुण अनंत आहेत. इतके अनंत आहेत की जेवढे काही शब्द उपलब्ध आहे त्या शब्दांमध्ये जर भगवान बुद्धांच्या गुणांचं वर्णन केलं तर 1,76,000पेक्षा जास्त गुणांची गणती येते. जर त्यापेक्षाही जास्त शब्द उपलब्ध असते तर विचार करावा. म्हणजे इतक्या अनंत गुणांनी. मग त्यामुळे तिथं काय म्हणलेले भंतीजी काय म्हणतात राजाला, की महाराज, या कारणांचे मोजमाप अत्यंत चतुर भिक्षू एक कल्पात सुद्धा करू शकत नाही. याच कारणाने तेव्हा मी यापेक्षा अधिक सांगण्याची आवश्यकता मला भासत नाही. मी जे काही थोडक्यात समजावून सांगितले त्यावरून आपण हे समजावून घ्यावे. राजा काय म्हणतो, ठीक आहे बनते नाचते, आपण सांगितलेला सिद्धांत मी सहर्ष मान्य करतो. आपण सांगितलेला सिद्धांत मला परिपूर्णपणे समजला, असं या ठिकाणी राजा मिलिंद बनते नागसेनास म्हणत आहे. खरं आहे, खूप सुंदर असा भाग आहे हा आणि समजण्यास पण सोपा होता. काही कठीण होता असं मला काही वाटत नाही. धर्मोपदेश केल्यानंतर भोजन करू नये या संदर्भामध्ये भाग आहे. तर हा भाग फार मोठा आहे म्हणून आपण या ठिकाणी इथं थांबलेलं बरं, कारण की फार मोठा भाग आहे. आजच्या सेशन मध्ये पूर्ण होणार नाही. तर हा जो झालेला भाग आहे सुंदर आहे. हा, राजसम्राट आणि ब्राह्मणाची व्याख्या, दोन कुळाची व्याख्या केलेली आहे. गुणानुसार केलेली आहे, जन्मानुसार नाही. एका ठिकाणी भगवान बुद्ध म्हणलेले आहे, जच्चान वसल होती जच्चान होती ब्राह्मण, कम्मुना ब्राह्मण होती कम्मुना होती वत्सल. व्यक्ती जन्माने ब्राह्मण बनत नाही, व्यक्ती जन्माने शूद्र होत नाही. व्यक्ती आपल्या कर्मानेच ब्राह्मण बनतो आणि आपल्या कर्मानेच शूद्र बनतो, असं या ठिकाणी भगवान. समज एखादा व्यक्ती ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा जर तो शील सदाचाराने जीवन जगत नसेल, जर तो इतरांप्रती करुणेने मैत्रीने जगत नसेल,
शिक्षा पदांचं पालन करत नसेल, इतरांप्रती वाईट भावनेनं जर वागत असेल, तो भलेही त्याची कृत्य पापी आहेत, तो भलेही ब्राह्मण कुळात जन्मला तरी त्याची कर्म शूद्र असल्यामुळे तो शूद्र गणला जातो, असं भगवान बुद्धांचा विचार आहे. एखादा व्यक्ती जरी शूद्र घराण्यात जन्माला आला परंतु तो परिपूर्णपणे पुण्य धर्माच्या मार्गावर आहे, पुण्य धर्माला अंगीकारणारा आहे, पुण्य धर्मानुसारच आचरण करणारा आहे, भलेही तो शूद्र आहे परंतु तो कर्माने ब्राह्मण आहे. त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी मांडलेली ही कन्सेप्ट आहे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात कर्माने कोणी ब्राह्मण होत नाही, कर्माने कोणी शूद्र होत, जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, जन्माने कोणी शूद्र होत नाही. व्यक्ती आपल्या कर्मानेच सर्व प्रकारच्या गती प्राप्त करत असतो, असं या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात. हे फार चांगला उपदेश आहे आपल्यासाठी, तो आपण ग्रहण केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्या गुणांना प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. आज झालेल्या भागापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. आपला माईक ओपन करून तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. हा बंधाजी. हा मंगल बोला राम. हा पण ते जे आता सांगितलेला भाग आम्हाला खूप चांगला समजला, अतिशय आनंद वाटला आणि अतिशय योग्य होता. एक प्रश्न असा आहे की आपण आजची जी पौर्णिमा आहे, आषाढ पौर्णिमा, त्याच्याबद्दल थोडस सांगावं, तिचे महत्व. कोणाचं माहित तरी काय आषाढ पौर्णिमेबद्दलचं आजचं महत्व सांगावं थोडस. हा 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 आषाढ पौर्णिमेचं. आज आषाढ पौर्णिमा म्हणजे आज भगवान बुद्धांनी त्या पंचवर्गीय भिक्षूंना धर्माचा प्रथम उपदेश दिलेला आहे ऋषीपतन मृगदाय वनामध्ये. सोबतच ह्याच दिवशी भगवान बुद्धांनी ग्रहत्याग केलेला आहे, असं ऐकण्यात येतं की ह्याच दिवशी भगवान बुद्धांनी ग्रहत्याग केला होता. संपूर्ण 6 वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांनी, म्हणजे त्या तपश्चर्येमुळे त्यांना ज्ञान प्राप्त झालं असं होत नाही, तर त्यांना जो मध्यम मार्ग सापडला त्यानुसार चालत असता त्यांना तो धर्ममार्ग मिळाला. मग अथक परिश्रमाने त्यांना या बोधीचा लाभ झाला, सम्यक संबोधीचा लाभ झाला. त्या सम्यक संबोधीचा लाभ झाल्यानंतर मी हा सर्वप्रथम कोणाला सांगायचा, ज्यावेळेस भगवान बुद्ध त्या बोधिवृक्षाशी बसले होते आणि त्या ठिकाणी ते 7 सप्ताह बसले होते. 7 सप्ताह विमुक्तीचा आनंद घेत होते. म्हणजे त्यांना जी बोधी प्राप्त झाली, त्यांना जी प्रज्ञा आणि नॉलेज प्राप्त झालं, एनलाइटेड झाले ते, तर त्याचा आनंद इतका होता की ते 7 सप्ताह त्या समाधीचा आनंद घेत होते, त्या समापत्तीचा किंवा त्या ज्या ध्यान बलाचा आनंद घेत सम्यक संबोधित 7 सप्ताह त्यांनी सुख उपभोगलं. 7 सप्ताह ते जगापासून दूर होते. बाहेर काय चालू आहे, काय घडतंय याच्याबद्दल त्यांना अजिबात, कारण की तिथे विमुक्तीच्या आनंदामध्ये रममाण झाले होते. विमुक्तीचा आनंद एक वेगळा असतो, तो शब्दात व्यक्त करणं सोपं नाहीये. त्या विमुक्तीच्या आनंदामध्ये असताना जेव्हा ते 7 सप्ताहानंतर म्हणजे समोर आले, म्हणजे बाहेर आले त्या समाधीतनं, तेव्हा त्यांनी विचार केला की हा अमूल्य असा धर्मरत्न कोणाला द्यावा, फार अमूल्य आहे, जतन करण्यासारखा आहे, इतरांना धर्म मार्गावर चालून निर्वाणाकडे नेण्यासारखा आहे, कोणाला सांगायचं. त्या काळामध्ये जे त्यांचे सांख्य तत्वज्ञानाचे त्यांना शिकवले होते, उद्धक राम समाधीचे प्रकार शिकवले होते, ते आलार काला यांची ज्यावेळेस त्यांनी आठवण केली तर त्यांना कळालं की ते काय झाले आहेत, मृत पावले, आता अस्तित्वात नाही. परंतु तरी सुद्धा भगवान बुद्धांकडे असं बल होतं की त्या बलाने ते पाहू शकत होते की त्याचा जन्म कुठं झाला. तर त्यांनी बघितलं तर त्यांना असं दिसलं की हे उद्धक रामपुत्र आणि जो आलार कालाम आहे हे मृत्यू पावल्यानंतर अरूप ब्रह्मलोकात उत्पन्न झालेले. अरूप म्हणजे ज्या ठिकाणी शरीर नाही, फक्त संज्ञा आहे, फक्त नाम आहे, अशा ठिकाणी. त्या ठिकाणी त्यांना हा सद्धर्म देणं कठीण आहे, कारण की सद्धर्म जाणण्यासाठी शरीराच्या आधारे अनुभूती घेऊन सद्धर्म समजायला लागतो. शरीराच्या आधारे तुम्हाला त्या अवस्थेपर्यंत जावं लागतं, पण तिथं तर शरीरच नसल्यामुळे भगवान बुद्धांनी
त्यांना म्हणजे तिथं न जाण्याचा विचार केला. मग त्यांना ते पंचवर्गीय भिक्षू जे होते ते आठवले. जेव्हा भगवान बुद्धाने आपल्या बलाने बघितलं तर त्यांना कळलं की ते सारनाथ, ते ऋषीपतन मृगदाय वनामध्ये आहे. मग भगवान तिथून कुठे गेले? सारनाथ. मग तिथं जाईपर्यंत आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचल्यावर, आषाढ पौर्णिमेचा दिवस होता, त्या ठिकाणी प्रथम आपला पहिला धर्म त्यांनी त्या पंचवर्गीय भिक्षूंना दिला. काय होता भगवान बुद्धांचा उपदेश, प्रथम उपदेश? त्याबद्दल काही भाग आपण बघूयात. बघा, ज्यावेळेस भगवान बुद्ध त्या पंचवर्गीय भिक्षूंजवळ गेले तर भगवान बुद्धांनी त्यांना काय सांगितलं? अष्टांगिक मार्ग. कोणाचा माईक चालू आहे का? हा, असं चालू असेल तर बंद करा सर्वांनी. तर भगवान बुद्धांनी आपल्या त्या उपदेशात काय सांगितलेलं आहे? दोन मार्ग. एक अति पराकोटीचा मार्ग आहे आणि फार सैल सोडलेला मार्ग आहे. या दोन्ही मार्गांचा त्याग केलेला आहे की नाही? त्याच्यामध्ये म्हणले एवं मे सुतं एकं समयं भगवा वाराणसीयं विहरतीसि पतने मेघदाय तत्रपो भगवा पंचवर्गीये भिक्खुवा म्हणतीसि. त्यावेळेस भगवान त्या सारनाथला असताना त्यांनी पंचवर्गीय भिक्षू नाम दिले. द्वे मे भिक्कवे यंता पबज्जितेन न सेवितब्बा. भिक्षूंना असे दोन मार्ग आहेत की ते न सेवितब्बा. द्वे मे भिक्कवे अंता पबजितेन न सेवितब्बा. असे दोन मार्ग आहेत की ते प्रवर्जितांना स्वीकारण्यास अयोग्य आहे, त्या मार्गात जाण्यास चुकीचे आहे. द्वे मे भिक्कवे, काय म्हटले? दोन मार्ग. द्वे मे भिक्कवे पबजितेन न सेवितब्बा. कोणते मार्ग? योचायं कामेषु कामसु खल्लिकानुयोगो. काम भोगाचा मार्ग आहे, काम भोगाच्या दिशेने जाणार आहे. योचायं कामेषु कामसु खल्लिकानुयोगो. असा मार्ग कसा आहे? हीनो गम्मो बोधजनिको अनरियो अनर्थ संहितो. हीन आहे, गम्य आहे, पृथक आहे, अनार्य आहे, अनर्थ हित करणारा आहे. कोणता? काम भोगाचा मार्ग, अनर्थ करणार. योचायं अत्तकिलमथानुयोगो. शरीर पीडा देऊन मुक्तीसाठी प्रयत्न करणारा मार्ग, अति पराकोटीचा मार्ग कसा आहे? हीनो गम्मो पोथजनिको अनरियो अनर्थ संहितो. असं भगवान. हा सुद्धा मार्ग हीन आहे, गम्य आहे, पृथक आहे, अनर्थकारी आहे, हित साधणारा नाही. इदं खोपन भिक्कवे मध्यमा पटिपदा तथागते अभिसंबुद्धा चक्षुकरणी ज्ञानकरणी उपसमाय अभिन्याय संबोधाय निब्बानाय संवत. म्हणजे भगवान बुद्धांनी काय सांगितलं? अयम इदं खोपन भिक्कवे मध्यमा पटिपदा. मी असा एक मार्ग शोधून काढलेला आहे, मध्यम प्रतिपद मार्ग, मध्यमा प्रतिपदा. तथागतेन अभिसंबुद्धा. ज्यामुळे तथागत अभिसंबुद्ध झाले. चक्षु प्राप्त, चक्षु करणी, ज्याने चक्षु प्राप्त होतं. ज्ञान करणे, ज्याने ज्ञान प्राप्त होतं. अभिसमाय, अभिज्ञा प्राप्त होतं, आहे की नाही? चक्षु करणी, ज्ञान करणी, अभिसमाय, आहे की नाही? पुढे काय म्हणलेलं आहे? अभिन्याय संबोधाय, संबोधीचा उगम होतो, ज्ञानाचा. निब्बानाय, निर्वाण मार्गाचा जन्म होतो. संवत. असा हा मार्ग मी शोधून काढलेला. मग मूळ सांगितले, चार आर्य सत्य सांगितले, आहे की नाही? दुःख आर्य सत्यम. दुःख आर्य सत्य आहे. दुःखामध्ये काय आर्य सत्य आहे? जन्म, मरण, जन्म, म्हातारपण, आजारपण, मरण, प्रिय व्यक्तीचा वियोग होणे, अप्रिय व्यक्तीचा संपर्क येणे, इच्छेनुसार कुठली गोष्ट न घडणे, हे की फार मोठा उपदेश. या प्रथम म्हणजे ही पौर्णिमा इम्पॉर्टंट आहे फक्त या गोष्टीसाठी, त्या दिवशी भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केलेला. दुसरी गोष्ट आहे, इथूनच वर्षावास सुरू होतो. त्या काळात बरेचसे पाऊस पडायचे, आहे की नाही? मोठे मोठे पाऊस पडायचे. म्हणून त्या वर्षा काळामध्ये भिक्षूंनी बाहेर पडू नये, ज्यामुळे जीवजंतूंचा विनाश होईल. त्याच्याकडनं त्याचे शील, पावसाळ्यामध्ये भिक्खू जर बाहेर पडले, त्यांचं शील, प्रातिमोक्ष संवर शील जे आहे ते सुरक्षित राहत नाही. त्यामुळे भिक्खूंनी एका ठिकाणी राहून निवास करावं आणि सद्धर्माचा अभ्यास. मला वाटतं एकच मिनिट राहिलेला आपला. तर वर्षावास ही गोष्ट ह्या पौर्णिमेला, म्हणजे या पौर्णिमेपासून सुरू होतो. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आजच्या पौर्णिमेच्या आहेत.
या आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. वेळ संपत आलेला आहे. पुन्हा आपण उद्या बोलू या विषयावर. या ठिकाणी जे काही पुण्यकर्म आपण संचित केलं या धम्मदेशनेतनं, हे पुण्यकर्म मी सर्वांना अनुमोदित करतो. त्या महान पुण्यकर्माच्या अनुभवाने बलाने आपणा सर्वांना ह्याच भगवान गौतम बुद्धांच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य प्राप्त हो. साधु साधु साधु. कपिन्तेनो विवाच्यन्तो सप्रोगो विनश्यतो माते भवन्त्वं चिराय सुखी दीर्घायुको भव. अभिवादनते